प्रश्न काय दिलाय बघा. प्रत्येक गणित लिहून काढा, फक्त टाइमपास करून बघत बसू नका. (5m-3n = 19) इक्वेशन नंबर 1. m-6n = -7 इक्वेशन नंबर 2. बाळांनो, इथं 2 न जर गुणलं -2 न मायनस प्लस 3 दुनी 6 अधिक होईल. इथं -2 न गुणलं तर चालेल किंवा m घालवायचं असेल तर इथं -5 न गुणलं तरी चालेल. मग सरळ इथं -5 न गुण्या किंवा इथं -2 न गुणलं तरी सुद्धा चालेल. उत्तर सुटतं बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. बाय -5 m-6n = -7. मायनस मायनसचा गुणाकार प्लस 5 × 7 = 35 इक्वेशन नंबर 3. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. (5m-3n = 19) ॲडिशन केलेलं आहे. 5m ला 5m गेलं, ही एकच लाईन ओढायची नाही, गणित चुकल. 30 मधून 3 गेलं 27 आणि 35 9 54. n = 54 ला डिवायडेड बाय 27. n = 27 दोन्ही 54. पुट n = 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये किंमत भरूया? 1 and 3 म्हटलं हे 1 नंबरचं आहे, 1 मध्ये भरा. 5m-3n = 19. 5m-3 × n, यांची किंमत 2, 3 दुनी 6, 19 + 6 25. 25 भागिले 5 आणि m बरोबर 5. पाच आणि 2 किंमत आली बाळांनो आपले. आन्सर m = 5 and n = 2. 5 आणि 2 उत्तर आलं का बघा. वजा 2 न गुणलं 6, n ला n घालवलं, 10 मधून 1 गेला वजा 9, 38 आणि 7 ची बेरीज, वजावाजांची बेरीज केली, वजा चिन्ह दिली. ही दुसरी मेथड नाही बाळांनो. फक्त मी काय केलं, पलीकडं 5 न गुणलं वजा 5 न, आणि ह्यामध्ये काय केलं, अलीकडं वजा 2 न गुणलं. उत्तर बदलत नाही, फक्त साईन बदलली किंवा वजा 2 न गुणले वजा 9 न वजा 9 न गुणलेलं आहे, वजा 9 न जाऊन भागलं. वजावाजांचा भागाकार अधिक 9 5 45. आलेली किंमत 2 मध्ये भरलं. 2 नंबरचे इक्वेशन लिहून घेतलं. m ची किंमत 5 वजा 5 पक्षांतर झालं, वजावाजांची बेरीज वजा चिन्ह
वजा 6 गुणले वजा 6 भागले वजा वजांचा भागाकार अधिक 6 दुनी 12 m बरोबर 5 आणि n इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन.